नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हे नवं चॅनल आहे आणि इथं आता नवीन परत पहिला व्लॉग सुरू होत आहे. तर मी मोना आम्ही आता शिफ्ट झालो आहे अहमदाबादला. तर अहमदाबादला शिफ्ट झाल्यानंतर हा काही सामसा नवा रूम आहे. तिकडं मोठा रूम आहे आणि तिकडं मोठा रूम आहे. तो रूम टूर नंतरचा व्लॉग येईल मध्ये, रूम टूर नंतर येईल किंवा नंतर तो व्लॉग येईल. तर आता आम्ही सुरुवात केली आहे पहिल्या व्लॉगची नवीन यूट्यूब चॅनलला. केस भरपूर वाढलेत आणि स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे. या या ताई या, कसं वाटतंय तुम्हाला? या या या. तर नवीन व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव अजून ठरवलेलं नाही, पण ब्लॉग नक्की येईल, 100% येईल. जरा तुमच्या वहिनीवर फोकस करून उद्या. डुंग डुंग डुंग. माझा फोकस तर तुमच्या वहिनीवरच आहे हमेशा हमेशा पहिल्यापासून. आमच्याकडे आता आरसा नाही आहे, इकडं व्लॉग पण चालू आहे आणि व्लॉगमध्ये केस पण विचारायचं चालू आहे. हां, एक किमेत दो एक एक तीर से दो निशान. हाँ मेरी जान, मैं 25 बनतस माले नंदुरबार शहर में. हाँ बस एवढंच येतं आम्हाला. हां, तर सध्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे ट्रायपॉड स्टँड नाही. आता ट्रायपॉड स्टँड म्हणजे आहेच नाही, घरून आणलंच नाही. मोठं नवं वगैरे सगळं होतं. आता फक्त रिंग लाईट आणली, रिंग लाईटचं स्टँड पण नाही आणलं आहे. तर सध्या परिस्थिती आमच्याकडे आता आहे काय म्हणता, ट्रायपॉड स्टँड म्हणून हे इथं आम्ही ठेवतो. इथं मोबाईल ठेवतो आणि मग आता शूट करतोय. तर बाकी मग तुम्ही समजून घ्या. एवढंच तुम्हाला रूम टूर देऊ शकतो, किचन टूर आहे एवढा. आता आमच्याकडे आरसा नाही. आता तुम्हाला दाखवतो. आता आरशाचं कामच चालू आहे. हे बघा, असं एकदम पद्धतशीर कायद्यामध्ये राहून फायद्यामध्ये आम्ही. हां, बेसिकली प्लॅन असे आहेत की यार हे केस. हां, तर बेसिकली प्लॅन असे आहेत की आम्हाला जायचे आता डीमार्टला. तर उरलेले रूमची थोडीफार शॉपिंग वगैरे करून घेऊ. जसं की काहीतरी खूपशा गोष्टी बाकी आहेत अजून घ्यायच्या. आणि त्याच्यात आता बायास ना कपडा अकोत्यानामा भाऊना पोरना कपडा पोरना नाही कपडा रूमचे इतरत्र साहित्य जे आमचे बाकी आहेत ते आम्ही घ्यायला जाणार आहेत आता. आणि ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा. तर डीमार्टला जाणार आहेत आम्ही आणि डीमार्टला जाऊन आम्ही सगळ्या वस्तू का नवीन घेणार आहेत. आता खूपशा काहीतरी गोष्टी तर खूप दिवसांची प्रॅक्टिस तुटून गेली आता व्लॉग बनवायची. तर तुम्ही समजून घ्या थोडंफार आता की थोडं आता वर्ष होऊन येतील, 6 महिने होऊन येतील, किती दिवस झाले असेल, पण ब्लॉग तर बंद होणार नाही. मी नवीन सुरुवात करेन. तुम्ही मला किती पाडण्याचा प्रयत्न केला तरी मी वरती उभा राहील. उठून उभा राहण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. जास्तच मोटिवेट होऊन गेलं. तर लेट्स गो. आता भरपूर गप्पा होऊन गेल्या, आपल्याला जायचं आहे. तोपर्यंत नाश्ता वगैरे करू. मी पण थोडं बाहेरून चक्कर मारून येतो आणि मग जाऊ. बेसिकली आम्ही आता 3 जण राहतो आहे. 1 BHK फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे 1 BHK घरच आहे ते, पण 3 जणांमधून एक माणूस चालना जावा आहे घर, म्हणजे एक व्यक्ती चालला जाणार आहे घरी. तर म्हणजे अजून गेलेली नाही आहे, पण जाणार आहे घरी, 100% जाणार आहे. तर ती गेल्यानंतर मग 2च जण मग छोटासा रूम बघणार आहे. काम बायकोला काम जास्त पुरतं म्हणून दे का असं आहे. आणि समजा मी जर तुमच्याशी मध्येच असं जर बोललो की मग असं वय राहणं तसं वय राहणं समजले ना, मग मी खांदेसी समजणार ना. हां मित्रांनो, मला एक स्पीकर खूप आवडला आहे आणि तर खूप प्रयत्नानंतर आम्ही रिक्षा शोधली आहे आणि आम्ही चाललो आहे डीमार्टला. आता प्रवीण आहे, मी आहे, दिदी आहे आणि भाऊ आहे. रिक्षावाला बघतो, रिक्षावाला वाट माझी बघतो. रिक्षावाला भाऊला काय म्हणता, लोकेशन देण्यामध्ये इतका वेळ लागून गेला अजून. चालू आहे इतका त्रास. पण जातो डीमार्टला आता.
डेस्टिनेशन चूज करून घेतली, त्याला असं दाखवून दिली तर चाललं आता. एक सीटचे पैसे कमी देऊ आता. नाही ना, फुल मजा घेतोय रिक्षावाल्याची. गाडीवाल्याला ठोकलं असतं पण तरी पण उसकी माँ को मौसी बन के भाग जाऊ म्हणे. हिंदी मराठी 5 दिवस कंपनी आमची मजा घेते, मग शनिवार रविवार आम्ही जिंदगीची मजा घेतो. जिंदगी वेगळी ठोकते, ती वेगळं आहे. डिमार्ट मध्ये पोचून गेलेलो आहे आणि बायकांना आता सांगून दिलंय एक दिदी बाईक फैलून जावं तुम्ही. आता तुम्हाला जे वस्तू घ्यायच्या त्या बायकाने बोलायचं, तुमची बायको जवळ आहे आणि तुमची बहीण आहे. हा, मग दिदी आणि मोनाला सांगून दिलं फैलून जावं तुम्ही, आता पसर जाव, वस्तू काय घ्यायच्या ते घेऊन घ्या. बाप्पा जन्मात कधी घरचं सामान गोळा केलेलं नाही आम्ही दोघं. आता तो माझ्यासाठी सामान गोळा करायला आलाय आणि डिमार्टला आता आता आलोय. भाऊ संसारात पडलेले थोडेसे हात मी बी लावून देतो. कधी मी म्हणजे चड्डीमा बिन चड्डीना फिरू, बिना असं नंगा पुंगा फिरायतून कधी आता संसाराला लागून गेलो सांभाळलं सुद्धा नाही. 25 वयात तर मी आता 27 मध्ये तर माझ्या प्रोडक्ट लागेल. काय करणार तुम्ही आता? आणि त्यांना मी खेळवेल मस्त. चाचू म्हणतील मला चाचू. आता आम्ही ते एक शर्ट घेतलाय, तो शर्ट आम्हाला आवडून पण गेला आहे आणि सेम सारखा आहे, फक्त थोडा असं विषय आहे पण सॉरी. हॅलो गाईस, मस्त मोबाईल ठेवायला एकदम परफेक्ट जागा झालेली, टेन्शन नाही. टी शर्ट घेतला होता तू? मोठं माणूस आहे माझ्यासमोरचा, मागे उभा आहे तो. तर माणसाचं बाल पण कधी कमी होत नाही. हे बघा, पाहू शकता तुम्ही. त्याचं वय कितीही राहिलं ना तरी तो शेवटी त्याचं राहतच ते. योग ना तुम्ही. एक वेळी आमच्यावर पण होती, असे पाहत राहायचो. आज खिशात फक्त बघून मन साफ करायचं, मन मोकळं करायचं. गाडी लगेच भरून आजी 2 मिनिटात भरून टाकली होती गाडी. काय हो, काहीच नाही वाटलं, त्याला पण नाही वाटलं, मला पण नाही वाटलं काहीच. होऊ दे, जाऊ दे, चल. पण ती जी वेळ होती ना त्या वेळेमध्येच मजा खूप होती. आज पैसा आहे पण टाइम नाही आहे. तेव्हा टाइम होता पण पैसा नव्हता. मित्रांनो, डी मार्ट मधून आपण निघालो, सामान घेतला गेला, बिल वगैरे सगळं खिशात पडलंय आणि थोड्याशा मध्ये आपला गेम होऊन गेला. काय गेम झाला दाखवतो. मोनाने घेतली होती ती, काय घेतलं होतं, गाणी घेतली होती पोहे गाण्यासाठी. त्या गाणीने आता तिला पोहे नाही पाहिजे, तिला रक्त पाहिजे होतं. हे पहा तुम्ही. तर मित्रांनो 2 मिनिटं. तर मित्रांनो आता 3-4 शर्ट इस्त्री करून झालेत माझेवाले आणि तुमची वहिनी करते स्वयंपाक मागे इकडं. तर वांग्याची भाजी, अजून कशाची भाजी म्हणा, हा, वांग्याची भाजी, कोबीची भाजी, पोळ्या, मस्त पोट भरून जेवण करणार आहे. माझे 3-4 शर्ट इस्त्री होऊन गेले म्हणून एवढं घामाघाम होऊन गेलो तुम्ही. बाय द वे केस खूप वाढलेले आहेत. आता तुम्हाला मी थोडा स्वयंपाकाचा दाखवत आहो. ओके, उद्यापर्यंत शक्यतोवर दाढी निघून जाणार आहे पूर्ण. मूज पण निघून जाईल. कशी पाहते लगेच, हा कशी पाहते ना लगेच. मला माहिती होतं मला काय बोलायचं आहे म्हणून बरोबर सांगितलं तुम्हाला. तर आता इथं भरपूरशा गोष्टी झालेल्या आहेत. आता म्हणजे भाजी बऱ्याप्रकारे झाली, तुम्हाला दाखवतो आम्ही. कॅमेरा चेंज. वांग्याची भाजी मस्त प्रकारे, हां. आणि आता इकडं हा मसाला बनतोय, ही भाजी इकडं, ही भाजी बनते एकदम फर्स्ट क्लासमध्ये. काम एक पोळ्या बाकी आहेत, तर पोळ्या पण होऊन जातील. आणि हा पहिला व्लॉग आहे तर समजून घेत जावं थोडंफार. 19-20 होत राहील म्हणून टेन्शन नाही. आज रात्री एडिट करून सकाळपर्यंत अपलोड होऊन जाईल, आरामात होऊन जाईल. हां चालेल. मी आता अजून परत काहीतरी बाकी काम पूर्ण करून घेतो. प्रवीणला फोन करतो, त्याला लॅपटॉप मागतो त्याच्याकडून. लॅपटॉप घ्यायचं बाकी जरा मला काम राहिला थंबनेल वगैरे बनवायला. तर चालेल, ब्लॉग थोडा तुटत येईल, सवय लागता लागेल. शनिवार रविवार ब्लॉग येईल 5 दिवस. तर तुमची बहिणी आता रील पाहते आणि रीलमध्ये इतके नमुने लोक आहेत, काय सांगू तुम्हाला. दाखवू तुम्हाला वेगळा.
पाहिला का तुम्ही एकदम खतरनाक सीन चालू आहे.